बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासंदर्भातली। कॉकरोच जनता पार्टीनं दिल्लीसह देशभरात नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन केलं। हजारो तरुण आणि विविध पक्षांचे नेते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। मात्र सीजेपीच्या दिल्लीत झालेल्या आंदोलनात काही माओवादी नेतेही सहभागी झाल्याचं आता समोर आलंय। नक्षली नेता अरुण भेलके दिल्लीतल्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता। सध्या अरुण भेलकेचा त्या आंदोलनातील अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य असलेला एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामध्ये आता तरी मोजकेच तरुण दिल्लीतल्या रस्त्यावरती आलेत। एके दिवशी लाखो करोडो लोक रस्त्यावर उतरून दिल्लीतील संसद उखडून फेकतील असा धमकीवजा इशारा त्यानं दिलेला आहे। लोकशाही पायदळी तुडवल्या जात असताना या लोकशाहीची भिंत बनून याला वाचवण्यासाठी ही लोकशाही संवर्धित करण्यासाठी इथं देशभरातून तरुण जमलेले आहे। ऑटोवाला मोदीच्या विरोधात बोलत आहे। बिहारवरून आलेला आमचा कामगार मोदीच्या विरोधात बोलत आहे की अच्छे दिन हेच आहे का, यापेक्षा बुरे दिन आम्ही स्वातंत्र्याच्या काळापासून आतापर्यंत अनुभवलेलं नाही आहोत। आणि आताही जर तुम्ही जबाबदेही नाही झाले, आताही जर तुम्ही उत्तरदायी नाही झाले तर हा जनसैलाब 3-4 कोटीचं रूप धारण करणार आणि तुमच्या संसदेचं नवीन संसद जे आहे ते उखडून फेकणार। सावधान। दरम्यान नक्षलवादाचे गंभीर आरोप असलेला आणि एटीएसनं अटक केल्यानंतर 8 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा भोगलेला अरुण भेलके सीजेपीच्या आंदोलनात काय करत होता असा सवाल जनसंघर्ष समितीने उपस्थित केलाय। दिल्लीमध्ये अराजकता माजवण्यासाठी नक्षलवादी या आंदोलनात आले होते का असा सवाल आता नक्षल पीडितांसाठी काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीने उपस्थित केलाय। जनसंघर्ष समितीने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केलेली आहे। जे विधान करत असेल ते चुकीचं आहे। याची संपूर्ण जबाबदारी जो कोणी आंदोलन करते आहे त्याचे जे संयोजक असेल त्यांच्यावरच जाईल, कारण त्यांनी अशा लोकांना बोलवलं असेल आणि अशा प्रकारचं विधान करायला लावत असेल आणि याचे परिणाम समजा उद्या पडत असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार जे आंदोलन करते आहेत तेच राहील, कारण यांचा इतिहास हा पूर्वाश्रमीचा इतिहास आहे। म्हणजे एवढा इतिहास असताना जंगलाचा इतिहास आहे, त्यांनी केलेल्या कारवाया देशविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांच्यावर शिक्षा झाली। असे लोक समजा या आंदोलनात येत आहे असं विधान करताय तर हे खूपच चुकीचं आहे। याचा तर आम्ही निषेध करतो। दरम्यान अरुण भेलके कोण आहे तेही जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अरुण भेलके मूळचा चंद्रपूरचा आहे। विद्यार्थी आंदोलनातून तो पुढे आलाय। नक्षल चळवळीसोबत त्याचे संबंध होते। चंद्रपूर आणि गडचिरोलीत त्याने नक्षलींसोबत काम केलंय। मिलिंद तेलतुंबडे सोबत काम केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। नक्षली थिंक टँक कडून मुंबई पुणे परिसरात त्याला कामासाठी पाठवलं। 2014 मध्ये एटीएसनं पुण्यातील कासेवाडीतून त्याला अटक केली। भेलकेकडून नक्षलवाद्यांशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले। एटीएसनं अटक केली तेव्हा भेलकेचं आदित्य पाटील नावानं वास्तव्य होतं। भेलकेला यूएपीए अंतर्गत 8 वर्षांचा तुरुंगवास झालेला आहे। अरुण भेलके 2023 मध्ये शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आला। जुलै 2026 ला जंतर मंतरवरच्या सीजेपीच्या आंदोलनामध्ये भेलके सहभागी झाला।